काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक टिळक भवनमध्ये सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणूक आहेत, त्याच्या युती आघाडी कशी करायची, नेमकी कशी स्ट्रॅटेजी ठेवायची यावरती चर्चा सुरू आहे। मात्र नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र येताना पाहायला मिळते। आपल्यासोबत खासदार रवींद्र चव्हाण आहेत। सर, खरं तर पहिला प्रयोग म्हणावा लागेल, कारण महाविकास आघाडी व्यतिरिक्त इतर पक्षांशी करून अशा प्रकारचं असताना तुम्ही वंचित सोबत आघाडी करणार आहात, कशा प्रकारचा फॉर्म्युला असणार आहे? त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही दोघेही जण, वंचित आघाडी असेल, आम्ही काँग्रेस असेल, दोघे आमच्या 2-3 चर्चा त्या ठिकाणी चर्चेच्या बैठकी झालेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही दोघांनी सन्मानाने त्या ठिकाणी बसून आघाडी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आमचे वंचितचे जे प्रदेशचे नेते आहेत, फारुख भाई असेल, आम्ही जिल्ह्यातली मंडळी आणि फारुख भाईंनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचे जे नेते आहेत प्रकाशजी आंबेडकर यांच्याशी ते चर्चा त्यांची झालेली आहे आणि त्यांच्याशी NOC घेऊनच काल आम्ही आघाडीची अधिकृत घोषणा केलेली आहे। आणि आमचा दोघाचा एकच हेतू आहे की ज्या प्रकारे जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी सेक्युलर विचारसरणीची सर्व सहकारी मंडळी आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत त्यांना रोखणं अवघड जाईल। आणि हा हेतू समोर ठेवून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्र येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यामध्ये आम्ही काँग्रेस, महाविकास आघाडी, वंचित हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जनतेचा कौल आमच्या बाजूने आपल्याला आलेला दिसेल। तुमच्या नेत्यांसोबत काही चर्चा झाली का? कारण तुमच्या नेत्याने म्हटलं आहे का महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त युती आघाडी नकोय म्हणून। आजच्या बैठकीत काही चर्चा झाली त्यावरती? नाही, असं काही चर्चा झाली नाही। फक्त त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा तुम्ही कोणासोबत आघाडी किंवा आपल्या समविचारी पक्षाशी तुम्ही बोलणी झाली का? आणि आम्ही त्यांना सांगितलं की काल आम्ही वंचित आघाडीसोबत आमची बैठक झाली आणि आम्ही आघाडीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही आजच्या बैठकीमध्ये कळवलेलं आहे। काय फॉर्म्युला ठरलाय? काही वंचितला किती जागा, काँग्रेसने किती जागा घ्यायची त्यामध्ये? नाही, त्यामध्ये मेरिट आम्ही त्या ठिकाणी लावत आहोत। काँग्रेस जिथं मेरिटमध्ये आहे, वंचित जिथं मेरिटमध्ये आहे आणि निश्चितच येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमचा जागेचा फॉर्म्युला आपल्यासमोर आम्ही मांडू। महाविकास आघाडीतले ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट यांना सोबत घेणार आहेत? हो, दोघेही आमच्यासोबत राहणार आहेत। महाविकास आघाडीचे शिवसेना आणि शरद पवार साहेब गट हे दोघेही आमच्यासोबत, महाविकास आघाडी आणि वंचित हे आम्ही सर्व एकत्र त्या ठिकाणी लढू। पण याच्या आधी सुद्धा काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीने वंचितला सोबत घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र ते समीकरण जुळू शकलं नाही। आता हे समीकरण पूर्ण होईल आणि सत्ता मिळेल हे तुम्हाला वाटतंय? नाही, आता बघा, यावेळेस वंचितला जेव्हा आम्ही बोलणी केलेली आहे तिथले त्यांच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत। जिल्हा लेवलची त्यांची जी मंडळी आहे त्यांना अधिकार दिलेले आहेत की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये एकत्र बसा आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या फॉर्म्युलाप्रमाणे तुमचा फॉर्म्युला ठरवा आणि त्याप्रमाणे आघाडी करा। आणि आम्ही वंचितच्या लोकांसोबत बसलो आणि आम्ही त्या ठिकाणी फॉर्म्युला ठरवून त्या ठिकाणी आम्ही आघाडी केलेली आहे। पाहता आपण वंचित सोबत जे आहे ते फॉर्म्युला ठरवून आघाडी केलेली आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये वंचित आणि काँग्रेस यांचं समीकरण कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। कारण याच्या आधी सुद्धा प्रयत्न झालेले होते, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये नेमकं हे समीकरण किती यश मिळवतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन योगेंद्र सराजुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।